तुझ्याकडे बघून मला तरी असंच वाटतं की तू जेजुरीच्या सुखाला भुलली आहेस. सत्य समजून घेण्याचा प्रयत्न तू सोडून दिला आहेस. पर तुम्हासनी तरी कुठं समजलं आहे अजून? तुम्ही तर घोषणा करणार होता ना, त्याचं काय झालं? तुम्हासनी असं वाटत असेल का मी विसरले आहे, पर मला अजून बी आठवत आहे तुम्ही काय म्हणला होता ते. नारायण नारायण. देवा, सूर्यास्त झाला. आख्यान इथेच थांबवावे लागेल. नारायण नारायण. परंतु जाता जाता हे ऐकून जा. सर्वं शुभं कराय कराय, सर्वं शुभं कराय कराय, शुभमाशीर्वादं ददाय ददाय, शुभमाशीर्वादं ददाय ददाय. सर्वं शुभं कराय कराय, शुभमाशीर्वादं ददाय ददाय. रक्ष रक्ष परमेश्वरी, रक्ष रक्ष परमेश्वरी, रक्ष रक्ष परमेश्वरी, रक्ष रक्ष परमेश्वरी, रक्ष रक्ष परमेश्वरी. ओम शांति 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 शांति. आजचे आख्यान सुंदर झाले. सतीजन्माच्या काळातल्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. तुला त्या जन्मातील पहिली भेट आठवते? हो, का नाही आठवणार. महाशिवरात्रीला आपली पहिली भेट झाली होती. मला वाटलं की तू विसरलीस. आणि माझ्या हे देखील ध्यानात आहे की महाशिवरात्र जवळ आली आहे. यावेळी गडावरचा महाउत्सव आनंदाने साजरा होईल. याआधी महाशिवरात्रीला मला गतजन्माचे स्मरण नव्हते, पण आता तसे नाही. होय, ह्यावेळी उत्सव वेगळा असेल, कारण ह्यावेळी माझी शक्ती माझ्या बरोबर असेल. मला जरी स्मरण झाले असले तरी मी एक सांगू इच्छिते. महाशिवरात्रीच्या पूजेचा पहिला मान मला मिळायला हवा. त्यात मी कोणालाही येऊ देणार नाही. ह्यात विचार करण्यासारखे काय आहे? काही नाही. आणि महाशिवरात्रीला पहिले दर्शन तुम्ही मला द्यावे. होय, का नाही, आनंदाने. तसे मला तुम्ही वचन द्या. दिले. मी असे वचन यासाठी मागते आहे की शुभ प्रसंगी अशी वेळ येऊ नये की तुम्हाला बानूकडे जावं लागेल. परंतु आता तर तुला सत्य काय आहे हे कळले आहे, आणि ती तुझी प्रिय सखी आहे. तरी या बाबतीत नाही. मी यात कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही. मी ध्यानात ठेवे. बर, येते मी. म्हाळसा, मला तुला काही सांगायचे आहे. आत्ता सांगा. पंधरवड्यातून 2 वेळा बानूकडे जायचा नियम आहे, आणि त्याप्रमाणे मला आता बानूकडे जावे लागणार आहे. म्हाळसा, तू काही का बोलत नाहीस? महाशिवरात्र झाल्यावर जावे. पण जर तसे केले तर नियम मोडल्यासारखा होईल.
मला या नियमाचा विचार करावा लागेल. म्हाळसा, मला ठाऊक आहे की ह्यावेळी देखील तुला हे सहन करणं हे सोपं नाही. हो, मी जे केले आहे त्याचे भोग मला भोगावे लागले आहेत. पण मला सत्य कळूनही तुम्हाला तिच्याकडे जाताना पाहणं जड जात आहे. म्हाळसा, तुझी ही अवस्था आहे, परंतु माझं काय झालं असेल याचा देखील तू विचार कर. मी तुमचे विभाजन केले, पण मला त्याचा पश्चाताप नाही, कारण तो निर्णय माझा होता. पण भविष्यात मी याची पुनरावृत्ती होऊ देणार नाही. आज नाही गेलात तर नाही चालणार का? तू मला थांबवणं हे योग्य नाही. तुम्ही लवकर परत याल ना? एकदा का बानूला सत्य काय आहे हे कळलं की ह्या साऱ्याला पूर्ण विराम मिळेल. मी काय बोलू? मी येतो. पण तुम्ही महाशिवरात्रीच्या आधी परत याल. होय. देवी, एक गोष्ट ध्यानात आहे का आपल्या? महाशिवरात्र जवळ आली आहे. मी कशी विसरेन? हा उत्सव मोठ्या उत्साहात करू, त्यासाठी त्याचे नियोजनही तसेच करायला हवे. मला असं वाटतं ह्या वेळेस सगळ्यांना औपचारिक निमंत्रण द्यायला हवी. मग पहिले कार्य हेच सुरू करू. अहो, आपण आत्ताच आख्यानातून आलो आहोत. आधी विश्रांती घ्या आणि मग आपण हे कार्य करू. विश्रांती कसली? आपण तात्काळ या कार्याला सुरुवात करूया. मग मी देखील तुमच्या सोबत थांबते. आता आधी नारद मुनींना बोलवा बरं. नारायण नारायण. आख्यान संपवून मी निघालोच होतो आणि थांबलो. हे प्रभो, हे माते, काय आज्ञा आहे? मुनिवर, महाशिवरात्र जवळ आली आहे. देवलोक, ऋषीमुनी, नवग्रह यांना आपण यथोचित निमंत्रण द्यावीत. या क्षणापासून कार्याला सुरुवात करतो. परंतु एक शंका आहे. मुनिवर, आपल्याला शंका येणार नाही असं कसं होईल? सांगा. श्री म्हाळसा देवींचे या उत्सवासंदर्भात काही म्हणणे असेल, म्हणजे हा उत्सव कसा असावा, काही वेगळे नियोजन नाही ना? तसं काही असेल तर त्याआधी मलाच सांगतील. आपण चिंता करू नये. आणि तसंच काही विशेष कार्य असल्यास ते पुन्हा करता येईल. त्यांची एकच इच्छा असणार की महाशिवरात्रीच्या दिवशी श्री खंडेरायांचा सहवास त्यांना लाभावा. त्यांच्या विशेष पूजेचा मान त्यांना मिळावा. मी तेच म्हणतो आहे. म्हणजे मला थेट बोलता आले नाही, परंतु आता बानूही आहे आणि श्री म्हाळसा देवींना जरी सत्याचे स्मरण झाले असले तरी बानूचा थेट हस्तक्षेप त्यांना आवडणार नाही. अशी वेळ आलीच तर बाणाईला थांबवण्याचे कार्य हे आपण करावे. तत्पूर्वी सगळ्यांना निमंत्रण द्यावीत आपण. जशी आपली आज्ञा. नारायण नारायण. परंतु मुनिवर म्हणतात त्यात तथ्य आहे. द्या. अगं बांधतोय, घ्या. काय बायको आहे? झालं बाबा एकदाच आख्यान. जेवाय घ्या, चला जेवाय घ्या. दुसरं काय सुचत नाही होय? वाईस दम खावा की चूल अजून पेटवायची आहे. चूल पेटवायची आहे म्हणजे आता भाकर मिळायला बी उशीर का?
अरे काय देवा खंडोबा, माझ्या बायकोच्या डोसक्यात उजेड पाड बाबा. बर तुम्ही दोघं बी राहू द्या. गंगे मी आज जाते, तू आवरून घे. भूका लागल्या ती समध्यासनी. नाही, तुम्ही कशा पायी करताय सा? मी आवरते की. अगं बानू, एक विचारू का? नाही म्हणजे राग येणार नसल तर. हा, अगं विचार की मावशी. मला काय वाटलं तू आणि देव एकत्र येतील वाड्यावर. देव म्हणलं होतं ना 15 2दा येईन म्हणून, पर ह्या येळेला नाही आलं. तुम्हाला काय करायचंय? नग तिथं ध्यान देऊन गप राहावा की. बानूची काळजी वाटते आम्हाला म्हणून बोलले आम्ही. ए आय, कुठं काय बोलावं कळते का तुला? आता कशाला बोलतीयस? नाहीतर काय. गप आहे तू. आता म्या काय बोलू मावशी? देवांच्या मनात असेल तर देव येत्याल, आणि त्यासनी येणं बी एवढं सोपं नाही ना ग. देवी असत्यात वाटत, त्यासनी असंच येऊ देत्याल होय. हा, ते बी खरं आहे. पर मी काय म्हणती, आख्यान चालू असताना एकदा आशय काढायचा देवा मोहर. ए अगं आय, काय डोसकं बिस्क फिरलंय का काय तुझं? हा? चंदनपुरीला द्या पाठवून हेसनी. हे. ए आय, त्या बानूच्या डोसक्यात काय बाय भरवत जाऊ नगस. देवीसनी कळलं ना तर तुझं काही खरं नाही. पर देवांनी बी यायला पाहिजे होतं. किती वाट बघायची मी तरी. झालं तुमच्या मनासारखं. बानुताई, तुम्ही ह्यांचं काय बी ऐकू नका. आजवर देव आलं नाहीत असं कवा झालं आहे होय? अहो येते आलती. अरे रंग्या, ध्यानातच नाही आलं बघ माझ्या. अरे गडावर असतानाच देवासनी सांगावा धाडला असताना, नाही तर. अगं पर म्हणजे आता तुला तसं वाटत नाही ना का म्या गडावर जाऊन सांगावं म्हणून? नाही राहू दे, आत्ताच गड उतरून आलोय ना हो आपण. मी आज जाते आणि कामाला लागते. म्या बी जातो, म्हणजे भाकर लवकर होईल ना. थांब गे. ए गंगे, काम करते म्हणल्यासारखं पीठ मळाय घे. कार्तिकेय, शुभम भवतु. कार्तिकेय, अचानक आलास, आनंद वाटला. कसा आहेस? आपला आशीर्वाद आहे. आपण दिलेले दक्षिण दिशेचे आणि कैलासाचे दायित्व सांभाळतो आहे. उत्तम. मी का आलो हे नाही विचारलं आपण? कार्तिकेय, आता सत्य काय आहे हे म्हाळसेला कळलं आहे. तेव्हा तर मी तुला काहीच प्रश्न विचारणार नाही, आणि गडावर जाण्यासाठी सुद्धा मी तुला नाही थांबवणार. मातेला तर मी भेटणारच आहे, पण माझ्या इथे येण्याचे एक विशेष प्रयोजन आहे. महाशिवरात्र जवळ आली. आपला उत्सव, खरं तर महाउत्सव. कार्तिकेय, मला देखील तुझी प्रतीक्षाच होती. आपण एकत्र युद्ध करून फार काळ लोटला आहे. युद्धानंतर मी जेजुरीत स्थिर झालो, परंतु तू
तू या सृष्टीच्या संरक्षणासाठी अव्याहत कार्य करतो आहेस. आपणच युद्ध कौशल्य शिकवलेत आणि हे कार्य खांद्यावर सोपवलेत आणि मी ते आनंदाने करतो आहे. पण महाशिवरात्र हा क्षण असा आहे की आपल्या दर्शनासाठी समस्त सृष्टी आराधना करते. आपल्या एका दर्शनासाठी जन्मोजन्म वेचतात. मग मी आपल्या दर्शनाची संधी कशी चुकवेन? कार्तिकेय, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. कालच मला तुझे स्मरण झाले होते. कशाच्या निमित्ताने? श्री महालक्ष्मी देवींनी मला सांगितले की ह्या मल्हारी अवतारात मी त्यांना काहीच दिले नाही आणि म्हणून मी त्यांना एक जलकुंड भेट दिले, जिथे त्यांच्यासह माझे दर्शन माझ्या सर्व भक्तांना होईल. अद्भुत आहे हे. परंतु कार्तिकेय, माझ्या या मल्हारी अवतारात मी तुला काहीच दिले नाही. तेव्हा बोल, तुला काय हवे आहे? मला काही देणार असालच तर मला इच्छा होईल तेव्हा आपले सानिध्य मिळावे. कार्तिकेय, अरे एवढंच मागितलंस? मी कोणत्याही अवतारात असताना जेव्हा तुझी इच्छा होईल तेव्हा मी तुला भेट देईन. शुभम भवतु. आता आलाच आहेस तर म्हाळसेला भेटून जा. तिला देखील आनंद होईल. होय, येतो मी. तुम्ही दोघं का जागा आहे अजून? हाय का तू जागी आहेस आणि आम्ही झोपायचं वय? कसला घोर लागला आहे तुमच्या जीवाला? काय नाही. तू असं समजू नकच मला कळायचं नाही. देवांची वाट बघतेस ना? वय खोटं कशाला बोलू आता? आता देव भेटलं का सांगा त्यासनी लवकर जाऊ नका म्हणून. वय तसं सांगणार आहे बघ. म्या राहिलं तर पाहिजेत ना देव. तुला वाटत असेल मला कटाळा आलाय म्हणून, पर तू सांग देवासनी सांगावं देऊन येतो लगेच. कधी नाही ते मनापासून बोलत्यात हे पाठवायचं का? तिला बोलू दे की, तिला बोलू दे. बड 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 निसती. नाही नगर राहू दे. बर बघू येत्याल देव. नाही येणार असं नाही म्हणा. मी काय म्हणतो बानो, तू हा तो नियम बदलून घे. हा असं कुठे नियम असतो बाई तवा? नवरा बायकोनं 15 आठवड्यातनं 2 वेळा भेटायचं. आपल्याला नाही पटत. खरं हाय रंग्या तुझं. अरे ह्या वेळेला देव आले ना का त्यासनी सांगणार आहे का चांगलं 8-10 दिवस राहा म्हणून. 8-10 दिवस? चांगलं 1 मास राहा म्हणावं. उचलली जीवन लावली टाळ्याला. काय बी बोलू नका. काय चुकलं ग त्याचं? म्या बी बायको आहे ना देवांची. मग देवांनी असं 1-2 दिवस राहून जायचं वय लागलीस माघारी गडावर. मग बरोबर बोलती असतो. आता देव आलं का नाही तो बोलून घे. वय अरे पर देव तर आलं पाहिजेत ना. ते आलं ना का मी त्याशी सोडणारच नाही बघ. आणि नाही म्हणलं का नाही तर रडून रडून गोंधळ घाल म्हणजे थांबत्या. काय तरीच. अगं खरं तर देव गोळ्या आहेत. बानूच्या डोळ्यात पाणी बघितलं का नाही लगेच थांबत्या. चला तुम्ही आत. लय सुचायला लागलंय तुम्हासनी. थांबवायच. अरे न ग तुम्ही कशा पायी जागताय? म्या हाय होतं तुम्ही जावा. असं म्हणतेच. वय बरं चल ग.